हाय गाईज, हा माझा फर्स्ट लाँग व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये आपण 10 व्हिडिओजची सिरीज करणार आहेत. त्याच्यामध्ये 10 पार्ट्स करणार आहेत आणि सगळे सेल्फ ग्रोथ रिलेटेड व्हिडिओज आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला एखाद्या वेळेस वाटतं की लाईफ खूप स्ट्रक झाली आहे आणि समटाईम्स बाकीच्या गोष्टी मूव्ह ऑन नाही होते, बट आपण जेव्हा आपला माइंडसेट चेंज करतो, जेव्हा आपण आपल्याला वेळ द्यायला ट्राय करतो, जेव्हा आपण आपल्या स्वतःवरती काम करतो, तेव्हा गोष्टी आपोआप ॲटोमॅटिकली त्या एका पोझिशनवरती येतात आणि बाकीच्या ग्रोथ आपल्याला दिसायला लागते. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की यार काहीच करण्यासारखं नाही आहे माझ्याकडे, नाही तर आता तर बाकीच्या गोष्टी मूव्ह ऑन होत नाही आहे, बाकीच्या गोष्टींना इच्छा नाही होते, बट स्टील मला तरी वाटतं की जर तुम्ही 10 गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही त्या माइंडसेटमधून बाहेर येऊ शकता आणि एक स्वतःला तुमचं स्वतःचं बेटर व्हर्जन क्रिएट करण्याच्या पाथवरती येऊ शकता. त्याच्यातला आज आपण फर्स्ट टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे सेल्फ केअर. जेव्हा पण तुम्हाला असं वाटत असेल की यार असतं म्हणजे इच्छा नाही दुसरं काही काम करा, बट तुमच्या स्वतःवरती काम करा, स्वतःचं सेल्फ पॅम्परिंग करा, सेल्फ केअर करा. त्याच्यामध्ये असं नाही की फक्त तुम्ही पार्लरमध्ये जायचं आणि काहीतरी म्हणजे हेअरकट वगैरे समथिंग सॉर्ट ऑफ करायचं, तसं नाही. सेल्फ केअरमध्ये खूप वेगळ्या गोष्टी येतात. फर्स्ट म्हणजे स्किन केअर माहिती. त्याच्यामधले पण की होममेड रेमेडीज ज्या असतात त्या, असं नाही की तुम्ही पार्लरमध्ये जाणार आणि 1000-2000चं फेशियल वगैरे करणार, बट इन्सेन जे होम रेमेडीज असतात त्या ट्राय आऊट करा. त्याच्यानंतर तुम्ही हेअरसाठी करू शकता की जे होममेड हेअर स्पा वगैरे असतं, तर ते करा, ते ट्राय करा. त्याच्यानंतर स्किननंतर तुम्ही स्वतःच्या बॉडीला जसं एक्सटर्नली इम्प्रूव्ह करता, ग्लो करता, तसं इंटरनली पण त्याला गरज असते. तुम्ही म्हणजे शुगर कटआउट करा आणि ऑइल थोडंसं कटआउट करा आणि इन्सेन टी घेत असणार तर थोडंसं ब्लॅक कॉफी वगैरे घ्या. त्याच्यामध्ये हेल्दी फूडचा इंटेक करा. असं नाही की फक्त सॅलडच खायचं आहे, बट स्टील ट्राय करा की तुम्ही थोडंसं हेल्दियर व्हर्जनकडे जाणार. त्याच्यानंतर एक म्हणजे आपण एक्सरसाइज करणं, की तुम्हाला कंटिन्यू रोज म्हणजे जिमला जायचंच आहे असं नाही. जर पॉसिबल झालं तर जिम जॉईन करा. तेवढा तुमचा वेळ त्याच्यात जाईल, तेवढं तुम्हाला एक्स्ट्रा फिजिकल जेव्हा तुम्ही वर्कआउट करणार तेव्हा तुम्हाला अजून छान वाटेल आणि तेवढाच एक तुमचा माइंडसेट हे होईल की नाही बा मी आज काहीतरी एक गोष्ट तरी प्रोडक्टिव्ह केली, नाही जास्त बट स्टील तुमच्या बॉडीसाठी एक गोष्ट प्रोडक्टिव्ह होती. जर पॉसिबल झालं तर जिम जॉईन करा. पॉसिबल नाही झालं तर घरी वर्कआउट करा आणि असं नाही की जास्तच करायला हवा. मॅक्स 6 सूर्यनमस्कार करा, 12 सूर्यनमस्कार करा, थोडासा लाईट वर्कआउट करा, थोडंसं एखाद्या कंपाऊंडमध्ये वगैरे थोडंसं वॉक वगैरे करून या. आणि नाही एक्सरसाइज वगैरे थोडं होत असेल तर थोडासा मेडिटेशन करा, थोडासा योगा करा. आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्या झाल्या इनडोअर ॲक्टिव्हिटीज. बट एक्सटर्नल जर तुम्हाला करायच्या आउटडोअर्स, तर त्याच्यासाठी एखाद्या जवळ गार्डन असेल तिथं वॉकला जा, रनिंगला जा. जेव्हा म्हणजे मी तरी हे केलं आहे, जेव्हा आपण वॉकला जातो नाही तर रनिंगला जातो, म्हणजे तुम्ही इयरफोन घेऊन जा नाही तर विदाऊट जा, बट तेव्हा एक आपला क्लिअर माइंडसेट असतो, तेव्हा आपल्याकडे मोस्टली म्हणजे स्क्रीन नसते. जेव्हा आपण चालतो फोन नाही बघत मोस्टली. म्हणजे सॉंग्स वगैरे ऐकले ते ठीक आहे, बट फोन व्हिडिओज वगैरे असं नाही बघत. तर तेव्हा आपला माइंड एका स्टेबल पोझिशनमध्ये येतो आणि तेव्हा आपल्याला खूप विचार येतात. क्लिअर थॉट्स ची जी प्रोसेस असते ती तेव्हा असते, कारण की तेव्हा आपण एक बोर्डम सिच्युएशनमध्ये असतो, की तेव्हा आपल्याकडे बघायला काही नसतं, बोलायला लोक नसतं, आपण एक स्वतः असतो फक्त. त्या स्टेटला आपल्याला कधी वाटतं की काहीतरी चांगलं होतं आहे. तुम्हाला एखाद्या वेळेस एखाद्या पास्टच्या गोष्टी आठवतील, तुम्हाला काही लेसन्स आठवतील, फ्युचरचे काहीतरी प्लॅन्स होतील की अरे मी हे करू शकते, मी असं करू शकते, जे पण काही. तर तुम्हाला थॉट्सची क्लॅरिटी यायला सुरुवात होते जेव्हा तुम्ही वॉकिंग करता, रनिंग करता त्या पोझिशनला. त्याच्यानंतर स्वतःसोबत टाईम स्पेंड करा, म्हणजे सोलो डेटला जा. नंतर बुक रीडिंगशी असतं तर तिथं जाऊन शांत जागेवरती पीसफुल ठिकाणी रेस्ट करा, रिलॅक्स व्हा, तुमचं एक बुक न्या, ते बुक रीड करा. सोलो मूव्ही डेटला जा स्वतःसोबत. फक्त एखादी मूव्ही असेल तुम्हाला आवडत असेल तर जा, स्वतः एकटं जा,
ती मूवी वॉच करा, त्याच्यातले काही लेसन्स असतील तर ते घरी येऊन तुमच्या एखाद्या डायरी वगैरेमध्ये लिहा की आज मी हे केलं. ती पण एक खूप छान फिलिंग असते जेव्हा तुम्ही स्वतः जाऊन स्वतः त्या गोष्टी करता. म्हणजे फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स, कझिन्स ह्या सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही एक स्वतःची आयडेंटिटी म्हणून तर स्वतः तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला तिथं जाऊन काय फील होतं, ती एक वेगळीच ही असते. फ्रेंड्ससोबत वगैरे सगळ्या गोष्टींसोबत मजा पण येते, ती येतं. बट जेव्हा तुम्ही स्वतःसोबत करणार ना, तुम्हाला एक वेगळाच फील येईल. अरे यार, मी स्वतःसोबत आले तर मला खूप छान वाटतं आहे. म्हणजे लिटरली मी सांगते की मी फर्स्ट टाईम जेव्हा स्वतःसाठी स्वतःच्या पैशांनी शॉपिंग केली होती, तेव्हा मला इतकं छान वाटलं होतं की हां, माझे पैसे आहेत, मला जे हवं आहे, मला जसं हवं आहे तसं मी घेऊ शकते. आपण फ्रेंड्ससोबत गेलो नाही तर फॅमिलीसोबत गेलो, आपण काय म्हणतो, अरे यार हे चांगलं दिसेल का, मग हे तर जास्तच कॉस्टली, मग हे तर थोडं चीपच आहे, मग हे चांगलं दिसेल का माझ्यावरती, मग हे घेऊ का नको घेऊ. आपण जर आपल्यासोबत राहिलो ना तर आपण लगेच त्यांना ते आपली सिच्युएशन सांगतो आणि त्यांना त्या गोष्टीवरती एक रिझल्ट देऊन आपण त्या गोष्टी हे करतो की जर ते बोलले की हो हे छान दिसेल वगैरे, मग आपण तेव्हा त्याला बाय करतो त्या गोष्टी वगैरे. बट जेव्हा आपण सेल्फ राहतो तर तेव्हा आपली सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण ही गोष्ट घ्यायला हवी की नाही. आणि याच्यातून आपण शिकतो की हां ठीक आहे, की एकदा मी ही घेतली तर ती गोष्ट कॉस्टली होती, नेक्स्ट टाईम मी त्याच्यावरती ट्राय आउट करेल की एवढे पैसे त्याच्यात मी नाही घालणार, बाकी थोडंसं हे करेल, कमी याच्यात घेईल, असं तसं जे पण काही. तुम्ही जेव्हा स्वतःच्या गोष्टी करताना तेव्हा तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो की स्वतःसाठी तुम्ही काम करू शकता. आणि एक स्वतःची पण एक लर्निंग असते की मी कोणती गोष्टी केली पाहिजे, कुठे कसा पैसा खर्च केला पाहिजे. नंतर मी स्वतःसोबत एकटी राहायला हवी. जेव्हा आपण एकटं असतो ना तेव्हा आपल्याला आपले थॉट्स, आपलं माइंडसेट, आपले रिस्पॉन्सिबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी कळत जातात. मी कुठे कसं बिहेव केलं पाहिजे, कसं मॅच्युअरली डिसिजन घेतले गेले पाहिजे. एस्पेशली डिसिजन मेकिंगसाठी तर जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतःहून एकट्याने करणार तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी समजतील की कसं डिसिजन घ्यायला हवा स्वतःसाठी. कारण की त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाची इन्व्हॉल्वमेंट नसते डिसिजनमध्ये आणि रिझल्ट्समध्ये सुद्धा दुसऱ्याची इन्व्हॉल्वमेंट नसते. कारण की एखाद्याने जर सांगितलं, समजा आता तुम्ही 2 फ्रेंड्स गेले, त्यांनी जर सांगितलं की तू हे घे, पण तुम्हाला घरी आल्यावरती रिग्रेट झाला, यार मला तर तो कलर आवडला तर हिने हा सांगितलं म्हणून मी घेतलं, असं नाही होत. जेव्हा तुम्ही स्वतःचे डिसिजन स्वतःसाठी घेता तेव्हा समजतं, अरे हां, की मला तो पण पटला होता, बट ठीक आहे मला हा वाटला, पण नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेल की जो मला एक जास्त आवडेल तोच मी घेईल. सो स्वतःची डेव्हलपमेंट, स्वतःचं ग्रोथ, स्वतःच्या माइंडसेटवरती काम करण्यासाठी मोस्टली गोष्टी तुम्ही सोलो करू शकता. थँक्यू.